प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं स्तोत्र 34 मध्ये आम्ही वाचतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा. आणि रोज आणि रोज देव त्याच्या लोकांना अनुभव देतो, नाही का. बहिणीची साक्ष आम्ही ऐकली. डॉक्टरांनी सांगितलं कॅन्सर आहे, अनेक वर्ष अनेक दिवस ट्रीटमेंट चालणार आहे. पण बहीण सांगते मी प्रार्थना करायला सुरुवात केली. मी प्रार्थना करत होते आणि मागच्या काही दिवसांपूर्वी त्या भावाचे रिपोर्ट करण्यात आले आणि मला वाटते बुधवारी रिपोर्ट आले. डॉक्टरांनी सांगितलं होतं कॅन्सर आहे, पण काही दिवसानंतर प्रार्थनेच्या द्वारे रिपोर्ट बदलली आणि ते बापानं कॅन्सरला काढून टाकलं आणि उत्तम आरोग्य दिलं. बघा, देव अनुभव देणारा परमेश्वर. आणि रोजच्या दिवसामध्ये तो अनुभव आम्हाला मिळतो. पण कधी अनुभव आम्हाला मिळतो माहिती का? ज्यावेळेस रोज आणि रोज आम्ही देवाच्या चरणाजवळ येतो, ज्यावेळेस रोज आणि रोज त्या परमेश्वराच्या चरणाजवळ आम्ही येतो, तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये नवनवीन अनुभव देऊन आमचं जीवन तृप्त करतो. प्रभूला गौरव असो या आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल. देव महान आहे. आणि आज जगामध्ये जर आम्ही पाहिलं तर जगामध्ये प्रत्येक जण धाव घेत आहे. आज तुम्ही पहा, लोकांना लवकर श्रीमंत व्हायचंय, लोकांना लवकर मोठं व्हायचंय, लोकांना लवकर सगळ्या गोष्टी हव्या. आणि आज आशीर्वादित होण्यासाठी, मोठं होण्यासाठी, यश मिळवण्यासाठी जग धडपड करत आहे. पण आज देवाच्या पवित्र वचनामधून एका महत्वाच्या विषयाकडे आम्ही जाणार आहोत. आणि गणनाचं पुस्तक यावेळेस आपण उघडणार आहोत. 22वा अध्याय, गणनाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 1 पासून तर पुढं आम्ही वाचणार आहोत. हा, बलामास बोलावतो. हा, मग इस्रायल लोकांनी कूच करून यरीहो जवळ यार्देनेच्या पूर्वेकडे मोआबाच्या मैदानावर तळ दिला. इस्रायलांनी अमोऱ्यांना काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालक याने पाहिले. इस्रायल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोआब अतिशय घाबरला. इस्रायल लोकांमुळे तो हवालदिल झाला. तेव्हा मिद्यानी लोकांचा वडील जणांना मोआबी म्हणाले, बैल जसा शेतातील गवत फस्त करतो तसा हा समुद्र आमच्या भोवतालचे सर्व काही फस्त करील. त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालक हा मोआबाचा राजा होता. बौराचा मुलगा बलाक आपल्या भाऊबंदाच्या प्रदेशात फरात नदीकाठाच्या पाथोर नगरात राहत होता. त्याला बोलावण्यासाठी बालकाने दूत पाठवून कळवले की पहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला आहे असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि ते माझ्या समोर राहत आहेत. म्हणून तू अश्य येऊन माझ्या करता ह्या लोकांना शाप दे, कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत. तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईल आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईल. कारण मला ठाऊक आहे की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो, तू ज्याला शाप देतोस त्याला शाप मिळू लागतो. बघा, बायबल आम्हाला सांगतं या ठिकाणी बलाक नावाच्या एका राजाबद्दल लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. बायबल आम्हाला सांगतं इस्रायल लोकांनी येरिहो जवळून यार्देनेच्या पूर्वेकडे मोआबाच्या मैदानात तळ दिला. आणि बायबल आम्हाला सांगतं बालाकानं पाहिलं की इस्रायल लोक फार प्रबळ आहे, इस्रायल लोकांसमोर माझा टिकाव लागणार नाही. आणि मग इस्रायल लोकांना हरवायचं जर असेल, इस्रायल लोकांवर विजय जर मिळवायचा असेल तर मला काहीतरी केलं पाहिजे. आणि बायबलमध्ये आम्ही वाचतो त्यानं बलाम नावाच्या संदेश त्याबद्दल ऐकलं होतं. बायबल आम्हाला सांगतं हा बलाम, वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो त्या ठिकाणी असं लिहिलंय 6व्या वचनामध्ये, ज्याला तो आशीर्वाद देतो त्याला आशीर्वाद मिळतो, ज्याला तो श्राप देतो त्याला श्राप मिळतो. आणि मग बलाकानं बलामाला निरोप पाठवला की तू यावं आणि माझ्या कडून इस्रायल लोकांना तू काय द्यावा? श्राप द्यावा. बलामाला त्यानं बोलवलं आणि बलामाला सांगितलं मी तुला मोठा सन्मान करील, तुला अमुक देईल, तुला धमक देईल. आणि बायबल आम्हाला सांगतं बलाम बलाकाकडे आला. वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, बायबल आम्हाला सांगतं ज्यावेळेस आम्ही गणनाचं पुस्तक आणि 24वा अध्याय ज्यावेळेस आम्ही काढतो, गणनाचं पुस्तक याचा 24वा अध्याय
आणि पहिलं वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो, प्लीज कृपा करून वाचूया. गणनाचं पुस्तक 24वा अध्याय पहिलं वचन कुणीतरी वाचेल. इस्रायलाला हा आशीर्वाद देणे हा. परमेश्वराला बरे दिसले. हम्म. असे जेव्हा बलामाने पाहिले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकून पाहायला गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले. बघा, बायबल मला सांगतं या ठिकाणी 24 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आम्ही पाहतो, बलामानं पाहिलं. काय पाहिलं? इस्रायलाला आशीर्वाद देणं हे परमेश्वराला बरं वाटलं. याच अध्यायातलं 10वं वचन आम्ही वाचणार आहोत. हा, वाचूया 10वं वचन. तेव्हा बलामावर बालकाचा क्रोध भडकला. तो हात आपटून बलामाला म्हणाला, माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलावून आणले, पण तू तर 3ही वेळा त्यांना आशीर्वादच दिलास. बघा, बलाकानं बलामाला बोलवलं. बायबल आम्हाला सांगतो वेद्या तयार केल्या. बलामानं जसं सांगितलं तसं बलाकानं केलं. पण बायबल आम्हाला सांगतं ज्या ज्या वेळेस बलामानं आपलं तोंड उघडलं की जेणेकरून हा बलाम इस्रायल लोकांना श्राप देईल, पण बायबल आम्हाला सांगतं ज्याही वेळेस त्यानं आपलं तोंड उघडलं त्याही वेळेस तो इस्रायल लोकांना श्राप देण्याच्या ऐवजी, इस्रायल लोकांना त्या ठिकाणी वाईट बोलण्याच्या ऐवजी बायबल आम्हाला सांगतं त्यानं इस्रायल लोकांना आशीर्वादच दिला. बलाकानं पाहिलं, अरे याला 3 वेळेस यानं आपलं तोंड उघडलं, पण 3ही वेळेस हा श्राप देण्याच्या ऐवजी आणि इस्रायल लोकांना आशीर्वादच दिला. आणि बायबल आम्हाला सांगतं बलाकाचा क्रोध भडकला. आज एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही आणि मी देवाची लोक आहो, तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले प्रजा आहो. आज एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. जगानं किती विचार करू द्या, जगानं किती प्लॅनिंग करू द्या, जगानं किती योजना करू द्या, जगानं आम्हाला श्राप देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करू द्या, आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करू द्या, पण जर देव आम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे तर आम्हाला श्राप कुणीच देणार नाही. त्यांनी दिलेला श्राप हा आशीर्वादामध्ये बदलला जाणार आहे. हालेलुया. म्हणून आजचा आमचा विषय आहे आशीर्वादित करणारा परमेश्वर. बघा, ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो ना, तो परमेश्वर आशीर्वाद देणारा देव आहे. या ठिकाणी बलाकानं इस्रायल लोकांना श्राप देण्यासाठी बलामाला बोलवलं, पण बलामानं 3ही वेळेस श्राप देण्याच्या ऐवजी आशीर्वादच दिला. का माहिती का? कारण या ठिकाणी गणनाच्या पुस्तकात आम्ही वाचलं 24व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये की देवाला हे बरं वाटलं. काय बरं वाटलं? इस्रायल लोकांना काय द्यावा? आशीर्वाद द्यावा. बघा, देवाला त्याच्या लोकांना आशीर्वादित करणं, त्याच्या लोकांना आशीर्वाद देणं हे बरं वाटतं. कारण तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले लोक, तुम्ही आणि मी देवाचे निवडलेली प्रजा आहोत. गणना 24:1 मध्ये जर आम्ही वाचले त्या ठिकाणी असलेले इस्रायलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरं दिसलं. बघा, आम्हाला आशीर्वादित करणं हे देवाला बरं दिसतं. बोला हालेलुया. आम्हाला आशीर्वादित करणं हे कुणाला बरं दिसतं? आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं आम्हाला कुणी श्राप देण्याचा जरी प्रयत्न केला ना, तो श्राप फिल्टर होणार आहे आणि श्रापाचं रूपांतर आशीर्वादामध्ये होणार आहे. कारण माझा परमेश्वर आशीर्वाद देणारा परमेश्वर. आणि आज आम्ही याच विषयामधून पाहणार आहोत की परमेश्वर आशीर्वादित करणारा देव आहे. उत्पत्तीचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही काढतो, या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय आणि 2रं वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो, बायबल आम्हाला सांगतं की देवानं आदाम हवेला आशीर्वादित केलं. उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय आणि 2रं वचन जर आम्ही काढलं, वाचूया आपण काय म्हणतोय बायबल. त्याने त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले, नर व नारी असे उत्पन्न केले, त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना उत्पन्न केले, त्यावेळी त्यांना आदाम मानव हे नाव दिले. बघा, बायबल आम्हाला सांगतं या ठिकाणी देवानं आदाम हवा यांना आशीर्वादित केलं. पृथ्वीच्या निर्मितीपासून देव त्याच्या बनवलेल्या, त्याच्या निवडलेल्या, त्याच्या प्रजेला आशीर्वादित करत आलेला आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी देवानं मातीपासून आदामानं हवा बनवली आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जसं आम्ही वाचतो देवानं या आदामानं हवेला काय केलं? आशीर्वादित केलं. ज्यावेळेस पुढे आम्ही जातो उत्पत्तीचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि पहिलं वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो त्या ठिकाणी नोहाबद्दलची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. नोहा नावाचा एक व्यक्ती आहे आणि देवानं या नोहाला सांगितलं गोफेर लाकडाचं तारू बनव. बायबल आम्हाला सांगतं त्या काळामध्ये पाऊस देखील झालेला नाही,
पण नोहानं देवाची आज्ञा, देवाची वाणी ऐकली आणि वचन आम्हाला सांगतं नोहानं त्या काळामध्ये त्या गोफेर लाकडाचं तारू बनवलं. वचन आम्हाला सांगतं 40 दिवस त्या ठिकाणी पाऊस पडला. 40 दिवस आणि पाऊस पडल्यानंतर बायबलमध्ये आम्ही वाचतो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 8-9 अध्यायामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचाल, ज्याच्या म्हणून नागपुड्यात जीवनाचा श्वास होता ते सगळे झाडून मेले, पण नोहा आणि त्याचा परिवार वाचलं. का माहिती का? कारण ज्यावेळेस आम्ही देवाचं ऐकतो ना, देव आमचा बचाव करतो. आणि नोहानं देवाचं ऐकलं आणि नोहा आणि त्याच्या बरोबर तारूमध्ये असणारे प्राणी या सगळ्यांचा त्या ठिकाणी बचाव झाला. आणि या ठिकाणी उत्पत्ती 9 अध्यायाने पहिलं वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो, काय म्हणतं ऐका. मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्राला आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. बघा, देवानं नोहाला आशीर्वाद देऊन म्हटलं फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वी व्यापून टाका. बायबल मला सांगतो देव त्याच्या लोकांना आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आमेन म्हणाल का हो? मी हळूहळू तुम्हाला पुढे खूप सुंदर इथे आम्ही शिकणार आहोत आशीर्वादाबद्दल, नाही का. पुढे जर आम्ही पाहिलं उत्पत्तीच्या पुस्तकाचा 26 अध्याय आणि 12 वचनामध्ये आम्ही पाहिलं की इसहाकानं त्या देशामध्ये पेरणी केली आणि त्याच वर्षी त्याला किती पट पीक आलं? 100 पट. उत्पत्तीचं पुस्तक 28 अध्याय 3 वचनामध्ये आम्ही पाहतो इसहाकाला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला. या सर्व गोष्टींमधून मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. मी का तुम्हाला इकडे उदाहरण सांगत आहे की देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी आशीर्वादित व्हावं. आमेन म्हणाल का हो? हालेलुया. आणि देवाला त्याच्या लोकांना आशीर्वाद देणं बरं वाटतं. देवाची इच्छा आहे की त्याचं प्रत्येक लेकरू आशीर्वादित व्हावं. देवाची इच्छा आहे त्याचं प्रत्येक लेकरू फलद्रूप व्हावं. देवाची इच्छा आहे त्याच्या प्रत्येक लेकराच्या जीवनामध्ये आशीर्वाद नांदावे. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं आदमापासून आम्ही पाहतो देवानं त्याच्या लोकांना आशीर्वादित केलं. देवानं आदमाला आशीर्वादित केलं, देवानं नोहाला आशीर्वादित केलं, देवानं अब्राहमाला आशीर्वादित केलं. बायबलमध्ये आम्ही वाचतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 12 अध्याय 2 वचनामध्ये देवानं अब्राहमाला देखील त्या ठिकाणी आशीर्वादित केलं. देवानं इसहाकाला देखील आशीर्वादित केलं. पुढे बायबलमध्ये तुम्ही वाचाल उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अनेकदा याकोबाच्या सासऱ्यानं त्याच्या वेतनामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केला, पण देव याकोबाबरोबर असल्या कारणानं जोही बदल असायचा त्या बदलीनुसार याकोब आशीर्वादित व्हायचा. का? कारण देवाची इच्छा आहे की याकोब आशीर्वादित व्हावा. देवाची इच्छा आहे अब्राहम आशीर्वादित व्हावा. देवाची इच्छा आहे इसहाक आशीर्वादित व्हावा. देवाची इच्छा आहे इस्रायल आशीर्वादित व्हावा. आणि देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं. हालेलुया, हालेलुया. आम्ही आशीर्वादासाठी बनवले गेलेले लोक आहोत. आमेन म्हणाल का हो? हालेलुया. आणि म्हणून आजचा माझा विषय आहे आशीर्वादित करणारा परमेश्वर. एपिस्कराचं पत्र ज्यावेळेस आम्ही काढतो आणि एफिस्कराच्या पत्रामध्ये पहिला अध्याय आणि 3रं वचन ज्यावेळेस आम्ही वाचूया प्लीज कृपा करून. एफिस्कराचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन. हा ऐका. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन, आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. बघा, ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही आणि मी आशीर्वादित आहोत. आमेन म्हणाल का हो? आपल्या शेजारच्याला म्हणा ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही आणि मी आशीर्वादित आहोत. या ठिकाणी एफिस्कराच्या मंडळीला लिहित असताना पौल काय म्हणतो? ख्रिस्त येशूमध्ये आम्ही काय आहोत? आशीर्वादित आहोत. आम्ही आशीर्वादासाठी निवडलेले, बनवलेले, घडवलेले, निर्माण केलेले लोक आहोत. आणि देवाची इच्छा आहे आम्हाला आशीर्वाद द्यावा. बोला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मार्काचं शुभवर्तमान 10 अध्याय आणि 16 वचनामध्ये आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताकडे ते लेकरं आले आणि बायबल आम्हाला सांगतो त्या सगळ्या लेकरांना येशू ख्रिस्तानं काय केलं? आशीर्वादित केलं. या सगळ्या उदाहरणातून एक महत्वाची गोष्ट आम्हाला कळून येते की देवाला त्याच्या लोकांना आशीर्वादित करायला आवडतं. आमेन म्हणाल का हो? हालेलुया. देवाला त्याच्या लोकांना समृद्ध करायला आवडतं. देवाला त्याच्या लोकांना मोठं करायला आवडतं. देवाला त्याच्या लोकांची पदोन्नती करायला आवडते. हालेलुया.
बलाकाला वाटलं मी बलामाला बोलवील आणि बलामानं ज्याला श्राप दिला त्याला श्राप मिळाला, बलामानं ज्याला आशीर्वाद दिला त्याला आशीर्वाद मिळाला. आणि मग आता इस्रायल लोकांसाठी मी बलामाला बोलवून घेईल आणि बलाम आपलं तोंड उघडील आणि तोंड उघडून तो त्यांना श्राप देईल. पण बायबल सांगतं तीनही वेळेस ज्या वेळेस बलामानं आपलं तोंड उघडलं त्या वेळेस उलट झालं. श्राप देण्याच्या ऐवजी आशीर्वाद मिळाला. का देवाच्या लोकांनो? कारण ज्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित करायला सुरुवात करतो आणि ज्यावेळेस देवाची इच्छा आहे आम्ही आशीर्वादित व्हावं, आम्हाला कोणी श्राप देऊ शकत नाही. कारण आमच्याकडे आलेला श्राप, आम्हाला दिलेला श्राप हा आशीर्वादामध्ये बदलणारा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि आज देवाची इच्छा आहे इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित करावं. हालेलुया, हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे मला आशीर्वादित व्हायचंय? बोला प्रेज द लॉर्ड. देवानं आदामाला आशीर्वादित केलं, देवानं नूहाला आशीर्वादित केलं, देवानं अब्राहमाला आशीर्वादित केलं, देवानं इसाहाकाला आशीर्वादित केलं, देवानं याकोबाला इस्रायलला आशीर्वादित केलं. आज आमची वेळ आहे, देवा आम्हाला पण आशीर्वादित करणार आहे. आणि मग आज आम्ही पाहणार आहोत की आशीर्वाद कोणाला मिळतो किंवा आशीर्वाद कोणाला मिळणार. पहिली गोष्ट आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वादाबद्दल आम्ही पाहतो. आम्ही पिचकराच्या पत्रामध्ये पाहिलं ख्रिस्त येशू मध्ये आम्ही काय आहोत? आशीर्वादित. पण हा आशीर्वाद मला कधी मिळणार आहे? अनेकदा आम्ही अनेक संदेशामधून ऐकतो देव आम्हाला आशीर्वादित करणार आहे, देव आम्हाला समृद्ध करणार आहे, देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. पण हा आशीर्वाद मला कधी मिळणार आहे? आज त्या वचनामधून आम्ही पाहणार आहोत. आज आमचा विषय आहे परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. देवानं अनेक लोकांना आशीर्वादित केलं, देव मला पण आशीर्वादित करणार आहे. पण नेमकं आशीर्वादित होण्यासाठी मला काय केलं पाहिजे? आणि म्हणून आज देवाच्या वचनातून आम्ही पाहूया आशीर्वाद कोणाला मिळतो. पहिली गोष्ट स्तोत्र संहितेचं पुस्तक 115 आणि 13 वचन आम्ही वाचणार आहोत. स्तोत्र 115 आणि 13. ऐका काय म्हणतं बायबल. परमेश्वराचे भय धरणाऱ्या, परमेश्वराचे भय धरणाऱ्या लहान थोरांना तो आशीर्वाद देईल. बघा काय लिहिलंय बायबल मध्ये. परमेश्वराचं भय धरणाऱ्या लहान थोर व्यक्तीला परमेश्वर काय देतो? आशीर्वाद देतो. आज आशीर्वाद मिळवायचा आहे ना, बायबल पहिली गोष्ट आम्हाला सांगत आहे मला आशीर्वादित होण्यासाठी मला परमेश्वराचं भय धरणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी देवाचं भय धरणार ना, देव मला आशीर्वादित करणार आहे. आमेन म्हणाल का हो? हालेलुया. आज जगामध्ये आम्ही पाहिलं लोकांमध्ये देवाचं भय नाही. काही वर्षांपूर्वी जर तुम्ही पाहिलं भय लोकांच्या जीवनामध्ये होतं. तुम्ही पहा आजकाल हळूहळू भय कमी होत आहे. पहिल्यांदा तुम्ही पहा एखादा शिक्षक जर रस्त्याने चालला आणि विद्यार्थी जर त्याला दिसले, विद्यार्थी पळून जायचे. बाप जर दिसला तर मुलं पळून जायचे. मोठा भाऊ दिसला तर मुलं पळून जायचे. आज शिक्षक दिसला का त्याच्या समोरून अजून स्पीडनी गाडी. तुम्ही पहा पहिल्यांदा लपून छपून होता, आता खुल्लम खुल्ला नाही का? आज लोकांच्या जीवनामध्ये देवाचं भय नाहीये. या जगामध्ये 21व्या शतकामध्ये आम्ही राहत आहोत आणि 21व्या शतकामध्ये राहत असताना आम्ही पाहतो की लोकांच्या जीवनामधून देवाचं भय कमी होत आहे. आज लोक देवाचं भय धरणारे कमी होत आहे. याचं कारण काय माहिती का? कारण लोकांना जगिक गोष्टींचा मोह जास्त होत आहे. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं आशीर्वादित कोणते लोक होतात? जी लहान थोर व्यक्ती परमेश्वराचं काय धरते? भय धरते. ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाचं भय धरतो ना, देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. आम्ही म्हणाल का हो? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 34 अध्यायापासून तुम्ही 50 अध्यायापर्यंत एका व्यक्तीबद्दलची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. बायबल आम्हाला सांगतो योसेफ त्याचं नाव आहे. बायबल मध्ये आम्ही पाहतो योसेफाला त्याच्या भावांनी खड्ड्यामध्ये टाकलं, त्याच्या भावांनी त्याला 20 रुपयांना विकलं. बायबल आम्हाला सांगतं आणि नंतर पोटिफराच्या इथे इमाने इकबारे तो काम करत आहे. पोटिफरानं पाहिलं सगळं काही याच्या हाताचे, परमेश्वर याच्या बरोबर आहे, परमेश्वराला यश देते, परमेश्वराला आशीर्वादित करत आहे. आणि बायबल मध्ये आम्ही पाहतो पोटिफराच्या पत्नीनं त्याच्या बरोबर व्यभिचार करण्याचा, त्याच्या बरोबर पाप करण्याचा त्या ठिकाणी योजना आखली. बायबल आम्हाला सांगतं घरामध्ये कुणी नसताना तिनं योसेफाला पकडलं आणि योसेफाला ती म्हणत आहे माझ्या बरोबर व्यभिचार कर, माझ्या बरोबर पाप कर. पण बायबल आम्हाला सांगतं योसेफ आपलं वस्त्र तिथंच टाकून पळाला. का? कारण योसेफानं मनामध्ये काय विचार केले? मला कुणी पाहत नाही पण माझा देव मला पाहत आहे. आणि त्याच्या मनामध्ये देवाबद्दलचं भय आहे. तो देवाला घाबरणारा, देवाचं भय धरणारा व्यक्ती आहे. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जसं मी वाचतो 40, 41, 42 अध्यायामध्ये बायबल आम्हाला सांगतं राजानं माणसांना पाठवलं
योसेफाला बाहेर काढलं आणि बायबल आम्हाला सांगतो मिस्राचा राजा फारो काय म्हणतो, फक्त नावापुरता मी तुझ्यापेक्षा मोठा, पण माझ्यापेक्षा तू मोठा, तू सांगशील ते माझी प्रजा ऐकेल. आणि देवानं या योसेफाला इस्रायलाचा पंतप्रधान म्हणून निवडलं. आणि वचन आम्हाला सांगतं ज्या काळामध्ये दुष्काळ पडला होता, आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी देवानं योसेफाचा वापर केला. आज मला तुम्हाला सांगू द्या, देव ज्यावेळेस तुम्ही त्याचं भय धरणार आहात ना, उंच ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुमच्याद्वारे तुमचं कुटुंब आशीर्वादित होणार आहे, तुमच्याद्वारे तुमचा देश आशीर्वादित होणार आहे, तुमच्याद्वारे तुमचं गाव आशीर्वादित होणार आहे. कारण देवाचं भय धरणाऱ्या लहान जर व्यक्तीला बायबल सांगतं देव काय करतो, आशीर्वादित करतो. आज आशीर्वादित व्हायचं ना, देवाचं भय बाळगायला शिका, पापापासून दूर राहायला शिका. जो पापापासून दूर राहतो, जो देवाचं भय बाळगतो ना, देव त्या व्यक्तीला आशीर्वादित करतो. दावीद म्हणतो आकाश में जाऊ तो तू कहाँ है, अधोलोक में जाऊ तो तू वहाँ है, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं. आजकाल तरुण मुलं म्हणतात कोण पाहतोय तुला. मोबाईल वरती ज्यावेळेस आम्ही फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती, स्नॅपचॅट वरती किंवा मोबाईल वरती ज्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, त्यावेळेस सैतान म्हणतो कोण पाहतोय तुला. काही काही लेकरं गोधडीच्या आतमध्ये नाही का मोबाईल घेऊन चालू आहे, काय कोण पाहते नाही का, कोणाला दिसतंय, ओ आमचं पोरग लय सभ्य आहे, आमची पोरगी लय सभ्य आहे. आई वडिलांना खूप गॅरंटी असते. काही दिवसानंतर ज्यावेळेस कळतो पोरगीच गेली पडून, आई वडिलांना वाटतं अरे एवढी माझ्या धाकातली पोरगी कस काय. हो, कारण आजकाल काय होतं माहिती का, भय कमी होत आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर आशीर्वादित व्हायचंय ना, तर सर्वात महत्वाची गोष्ट परमेश्वराचं भय तुमच्यामध्ये पाहिजे. आणि मग नीतिसूत्रेमध्ये शलोमोन राजा अनेकदा परमेश्वराच्या भयाबद्दल लिहित आहे. तो म्हणतो परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, परमेश्वराचं भय आमचं आयुष्य वाढवतं, परमेश्वराचं भय आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जातं. स्तोत्रसिद्धीचं पुस्तक 128 आणि या 128 जर चौथं वचन आम्ही वाचलं, प्लीज वाचा कुणीतरी. स्तोत्रसिद्ध 128 आणि 4. काय म्हणतं बायबल ऐका. पहा परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला, पहा परमेश्वराचं भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. हा, असा आशीर्वाद मिळेल. तुम्ही वरचा आशीर्वाद वाचा, स्तोत्र 28 128 1 ते 4 पर्यंत, 1 ते 6 सगळा स्तोत्र 128 जर तुम्ही वाचलात, त्या ठिकाणी असं लिहिलंय परमेश्वराचं भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. कसा, जर तुम्ही वाचलं, वाचा बरं 1 पासून पुढं. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. हा, आज लोक कष्ट करत आहे, पण त्यांचा कष्ट केलेला पैसा वायफट जात आहे, कुठेतरी दवाखान्यामध्ये जात आहे, कुठेतरी चुकीच्या गोष्टींमध्ये जात आहे. का, कारण देवाचं भय नाही. आणि ज्या दिवशी देवाचं भय येणार आहे, बायबल आम्हाला सांगतो तू आपल्या श्रमाचं फळ खाशील. पुढं तू सुखी होशील. हा, आज सुख किती लोकांना पाहिजे बरं सुख. काही काही लोक म्हणतात आयुष्य गेलं पण काही सुख मिळालं नाही, आयुष्य गेलं कष्टामध्ये, आयुष्य गेलं कामामध्ये. मला एक व्यक्ती म्हणला, पाळक साहेब मी महिन्याचे संपूर्ण दिवस काम करतो, लहानपणापासून काम करत आहे, आता म्हातारा झालो तरी काम करत आहे, पण मला सुख काय मिळालं नाही. काही दिवसापुरतं, काही वेळेपुरतं मला सुख मिळतं आणि मग ते सुख निघून जातं. मी त्यांना सांगितलं का हो तुम्ही चर्चला जाता का, ते म्हणे नाही ना. मग चर्चला गेला माझे 800 रुपये बुडतील. तुम्ही देवाचं भय धरता का, हा म्हणे धरतो. कधी, लोकांच्या समोर, चर्च मध्ये दूध आणि घरी गेल्यावर. आज सुखी होण्याचा मूळ मंत्र काय आहे, बायबल आम्हाला सांगतो तू सुखी होशील. कधी सुखी होशील माहिती का, ज्या दिवशी देवाचं भय बाळगायला तू शिकणार आहे. लक्षात ठेवा, सैतानाची इच्छा नाही की आम्ही देवाचं भय बाळगून सुखी व्हावं, सैतानाची इच्छा नाहीये की आम्ही देवाचं भय बाळगून आशीर्वादित व्हावं. आणि म्हणून या सुखापासून दूर करण्यासाठी, आशीर्वादापासून दूर करण्यासाठी आमच्या हृदयातून तो देवाचं भय बाजूला करत आहे. आमच्या सिनियरचं, आमच्या आई वडिलांचं भय बाजूला करण्याचा तो प्रयत्न करत आहे. काय म्हणणार आहेत आई वडील, काय म्हणणार आहेत पालक, जाऊ द्या, मनानं लोकांना आवडतं. माय लाईफ माय रूल्स. नाही आजकाल लोकांना स्वतःच्या मनानं करायला खूप आनंद वाटतो. लक्षात ठेवा, मी फ्रीडमच्या विरोधामध्ये नाही, मी मोकळीकतेच्या विरोधामध्ये नाही. माझी तर इच्छा आहे आम्ही 21व्या शतकामध्ये राहत आहोत, फ्रीडम नक्कीच असला पाहिजे. पण फ्रीडम कोणत्या गोष्टींमध्ये असावा, फ्रीडमचा वापर आम्ही कशा पद्धतीने करावा हे विचार करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी काही काही लोकांना मोकळीकता मिळाली नाही, ते मोकट होऊन जातात.
तुम्ही पहा काही काही लेकरांना ज्यावेळेस त्यांचे आई वडील रागवत नाही, बोलत नाही, काय नाही, मग ते पोरगं काही करतं. त्याला काय वाटतं, कुणी काहीच बोलत नाही ना, मग मनाने वाटन तसं. कधी कधी आमचं पण असतं, पाळक साहेब आम्हाला कधी कधी काही बोलत नाही, मग आम्ही पण काय करतो, अरे जाऊ द्या, कुठं पाळक साहेब काय म्हणतात, कुठं 11ला आलं नाही तरी काय म्हणतात पाळक साहेब, कुठं प्रार्थनेला नाही गेलं तरी काय म्हणतात, कुठं न विचारता नाही गेलं तरी काय म्हणतात, जाऊ द्या चला. आणि आम्ही जातो आणि मग एक दिवशी फटका पडतो, अरे कसं काय झालं. लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट. वाचा पुढं काय लिहिले, तू सुखी होशील, पुढं तुझे कल्याण होईल. तुझं काय होईल, वाटोळं होईल असा एकही व्यक्ती इथं नाही. आहे का कुणी, माझं वाटोळं व्हावं. प्रत्येक जणाची काय इच्छा आहे, माझं काय व्हावं. मग कल्याण होण्यासाठी काय करावं लागणार आहे, सुखी होण्यासाठी काय करावं लागणार आहे, आशीर्वादित होण्यासाठी काय करावं लागणार आहे. देवाचं भय बाळगणाऱ्या प्रत्येक पुरुषाला, देवाचं भय बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव आशीर्वादित करणार आहे. आणि ज्या दिवशी देवाचं भय तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, देव तुमचं कल्याण करणार आहे, देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, देव तुम्हाला सुखी करणार आहे. कुणीतरी आमेन म्हणताय का. हालेलुया. आशीर्वादित होण्याचा मूल मंत्रच आहे की देवाचं काय बाळगणं, भय बाळगणं. जो पुरुष देवाचं भय बाळगतो, जो लहान तरुण व्यक्ती देवाचं भय बाळगतो, देव त्याला काय करतो, आशीर्वादित करतो. योसेफ त्या स्त्री बरोबर पाप करू शकत होता, योसेफ त्या स्त्री बरोबर व्यभिचार करू शकत होता, पण त्यानं पाहिलं मला कुणी पाहत नाही, पण स्वर्गीय देव मला पाहत आहे आणि मी देवाविरुद्ध एवढा मोठा अपराध का करावा. तो पळाला, त्यानं जेलमध्ये जाणं पसंत केलं, त्यानं त्या ठिकाणी कष्ट सहन करणं पसंत केलं, पण त्यानं देवाच्या विरुद्ध अपराध केला नाही. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस पापापासून तुम्ही दूर पडणार आहात, ज्यावेळेस वाईट गोष्टींपासून तुम्ही दूर पडणार आहात, देवाचं भय बाळगणार आहात, आशीर्वाद तुमच्या पाठीमागे धावायला लागणार आहे. तुम्ही प्रार्थना करणार आहात, देवाचं भय बाळगणार आहात आणि आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पाठीमागे धावत पडत येणार आहेत. आम्हाला आशीर्वादासाठी धावायची गरज नाही. अनेक जण म्हणतात, बाळक साहेब मी एवढे वर्ष झालं प्रार्थना करत आहे, तेवढे वर्ष झालं प्रार्थना करत आहे, पण आशीर्वादच नाही मिळाला. का माहिती का, आशीर्वादाच्या पाठीमागे धावू नका हो. देवाचं भय बाळगायला सुरुवात करा, आशीर्वाद तुमच्या पाठीमागे धावायला सुरुवात करा. योसेफानं देवाचं भय बाळगलं आणि योसेफाला देवानं उंच पदावर प्रस्थापित केलं. आज तुम्हाला मला पण देवाला उंच पदावर प्रस्थापित करायचंय, पण त्यासाठी देवाचं भय बाळगणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, आशीर्वाद कुणाला मिळतो, जो व्यक्ती देवाचं काय करतो, भय बाळगतो. या दिवसांमध्ये सैतान देवाच्या भयापासून तुम्हाला दूर नेईल. या दिवसांमध्ये सैतान देवाच्या संगतीपासून तुम्हाला दूर नेईल. या दिवसांमध्ये सैतान तुम्हाला दूर खेचण्याचा प्रयत्न करेल. पण लक्षात ठेवा, देवाचं भय बाळगा, कारण देवाचा भय बाळगणं हा एक मूल मंत्र आहे की ज्याद्वारे आम्ही सुखी होतो, ज्याद्वारे आम्ही आशीर्वादित होतो आणि ज्याद्वारे आमचं काय होतं, कल्याण होतं. कल्याण व्हायचंय, देवाचं भय बाळगणं. दुसरी गोष्ट, नीतिसूत्राचं पुस्तक 10वा अध्याय आणि 6वं वचन. हा ऐका काय म्हणतं बायबल. नीतिमानाच्या मस्तकी हा आशीर्वाद असतात. नीतिमानाच्या मस्तकी काय असतात, परत एकदा वाचा. नीतिमानाच्या मस्तकी, नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. आशीर्वाद असतात. नीतिमान, नीतिमान या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये अनिती नाही. अनिती म्हणजे याच्यामध्ये वाईट नाही, ज्याच्यामध्ये पाप नाही, ज्याच्यामध्ये वाईट गोष्टी नाही. उत्पत्तीचं पुस्तक ज्यावेळेस आम्ही काढतो 6वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो, उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 9, 10, 11 वचन आम्ही वाचणार आहोत. 9, 10, 11, 12, 13. हा, ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जुलुमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चालचलवणूक बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्याच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पहा मी पृथ्वीसह त्याचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर. बस बघा, नोहाची गोष्ट या ठिकाणी आहे.
आणि ज्यावेळेस आम्ही नववचन वाचतो त्या ठिकाणी असं लिहिलंय, ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक पुरुष होता. नीट आहे का, समोर पहा. नोहा नीतिमान जीवन जगणारा एक व्यक्ती आहे. आणि बायबल आम्हाला सांगतो, देवानं पाहिलं, देवानं पृथ्वीकडे ज्यावेळेस अवलोकन केलं त्यावेळेस देवानं पाहिलं पृथ्वी भ्रष्ट झाली आणि पृथ्वी जात जुलमांनी भरली. आणि देवाच्या मनामध्ये आलं, काय आलं देवाच्या मनामध्ये, की पृथ्वीचा काय करावा, नाश करावा. बघा बर का, देवानं पृथ्वीकडे पाहिलं, पृथ्वी जात जुलमांनी भरलेली आहे, दुष्टतेनं भरलेली आहे. पण या दुष्ट पिढीमध्ये, या बिघडलेल्या पिढीमध्ये, या भ्रष्ट झालेल्या पिढीमध्ये एक व्यक्ती देवाला दिसत आहे. काय नाव आहे त्याचं, नोहा. आणि नोहाबद्दल बायबल आम्हाला सांगतं, नोहा त्या काळामधल्या लोकांमध्ये कसा होता, नीतिमान आणि सात्विक. आणि बायबल मध्ये जर तुम्ही वाचाल वचनामध्ये, प्लीज आपण कृपा करून वाचूया उत्पत्तीचं पुस्तक याचा 7वा अध्याय. आणि या 7व्या अध्यायामध्ये 21 वचन आम्ही जर वाचलं, 21 आणि 22 वचन, प्लीज कृपा करून वाचा. तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, राम पशु, वन पशु, पृथ्वीवर गजबजू राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले. ज्यांच्या म्हणून नागपुड्या जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरून झाडून सारे मेले. पुढे वाचा. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव, पशु, रांगणारे प्राणी व सर्व आकाशातील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला. ते पृथ्वीवरून नाहीसे झाले. नोहा व त्याच्या बरोबर तारवात होते तेवढे मात्र वाचले. बघा, सगळे मेले, कारण सगळ्यांनी देवाविरुद्ध पाप केलं, जात जुलूम ते करत होते, दुष्टाई माजली होती. पण देवानं या पापी पिढीमध्ये एका व्यक्तीला निवडलं ज्याचं नाव नोहा आहे. आणि नोहाला देवानं तारू बांधायला लावलं, नोहानं तारू बांधलं. आणि नोहा, त्याचे कुटुंब, त्याची बायको, त्याचे 3 मुलं, त्याच्या सुना आणि त्याच्या बरोबर असणारे सर्व पशु आणि प्राणी हे वाचले. आणि बायबलमध्ये आम्ही पाहतो, नोहा व त्याच्या बरोबर जेवढे होते तेवढे मात्र वाचले आणि बाकीचे सगळे जण मेले. का माहिती का, ज्यावेळेस आम्ही नीतिमानाचं जीवन जगतो, लक्षात ठेवा, जगाचं काय होईल माहिती नाही, पण माझा परमेश्वर माझा जीव वाचवणार आहे, माझा परमेश्वर मला आशीर्वादित करणार आहे. आणि पुढे बायबल मध्ये तुम्ही वाचाल, उत्पत्तीचं पुस्तक 9वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये देवानं नोहाला आणि त्याच्या लेकरांना काय दिला, आशीर्वाद दिला. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वी काय करा, व्यापून टाका. आज लोक नीतिमान जीवन जगत नाही, सात्विकतेनं चालणारं जीवन लोकांमध्ये नाही. आज तुम्ही पहा, पाप करणारे लोक तुम्हाला फुटाफुटावर दिसतील. प्रार्थना करायला चला म्हणणारे लोक कमी आहेत, बायबल वाचायला चला म्हणणारे लोक कमी आहेत, पण भांडायला चला म्हणणारे लोक जास्त आहेत. तुला असं म्हणले का, अंशल मी तुझ्या बरोबर आहे, तुला तसं म्हणले का, अंशल मी तुझ्या बरोबर आहे. बघा, तुम्हाला पापाकडे खेचणारे लोक खूप आहेत. तुम्ही पहा, बायबल वाचायला बसा, 4 जण येतील, काय लय निसतं सारखं सारखं बायबल घेऊन बसती, चल थोड्या गप्पा मार. आणि गप्पा गोड आणि काम दोड, इतक्या गप्पा आवडतात ना आम्हाला की बास. कधी कधी आम्ही विसरून जातो, दुपारी 1 वाजता गप्पा मारायला आम्ही बसलो होतो, 6 वाजले, 6:30 वाजले, नवरा डबा घेऊन आला, मग आम्ही म्हणतो, हो 6:30 वाजले, काय किती गप्पा रंगल्या हो. कोणत्या गप्पा, यांनी हे केलं, तिने ते केलं, यांनी हे केलं, यांनी फलानं केलं. लक्षात ठेवा, आमच्या बहिणींना तर सैतानाने खूप वेड्यामध्ये टाकले. लक्षात ठेवा, कारण सैतानाला माहिती आहे ही थिनगी अशी आहे, अख्खा गाव पेटवणार आहे. तुम्ही पहा, पुरुष लोक घराच्या बाहेर असतात, पण गावात झालेल्या सगळ्या खबरी बहिणींनाच माहिती, गल्लीत झालेल्या सगळ्या खबरी बहिणींनाच माहिती. नाही, आज तक पेक्षा फास्ट आहे, आज तक तरी लेट आहे. पण कोण पळून गेलंय, कुणाचं लग्न झालंय, कोण मेलंय, कोण दवाखान्यात ऍडमिट आहे, कुणाला लेकर झाले. आमच्या बहिणींना घरी आल्यानंतर कधी कधी आम्ही विचार करतो, बाहेर आम्ही राहतो आणि सगळ्या खबरा यांना, कारण सैतानानं काय केलं, व्यस्त केलं. कारण बायबल आम्हाला सांगतं, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, त्याचं पुनरुत्थान झालं, सगळ्यात आधी दर्शन त्यानं मरियाला दिलं. आणि मरियन जाऊन अख्ख्या शिष्यांना सांगितलं, अख्ख्या गावाला पेटवलं. बहिणींनो, मला तुम्हाला सांगू द्या, सैतानाची इच्छा आहे तुम्ही अनितिमान जीवन जगावं, सैतानाची इच्छा आहे तुम्ही पापामध्ये राहणारं जीवन जगावं, तुम्ही चुगल्या करणारं, निंदा करणारं जीवन जगावं. पण देवाची इच्छा आहे तुम्ही नीतिमान जीवन जगावं. आणि तुम्हा एका व्यक्तीच्या द्वारे देव तुमच्या अख्ख्या गावाला आशीर्वादित करणार आहे, देव तुमच्या अख्ख्या पिढीला आशीर्वादित करणार आहे.
बायबल आम्हाला सांगतं त्या एस्तेरच्या द्वारे अख्खा यहुदा वंश आशीर्वादित झाला. आज बहिणी तुझ्याद्वारे अख्ख्या वंशाला देवाला आशीर्वादित करायचंय, अख्ख्या वंशाला वाचवायचंय. एस्तेरमुळं यहुदी वंश वाचला, तुझ्यामुळं तुझं गाव वाचवलं जाणार आहे. मग आज निंदा करण्यामध्ये आम्ही का वेळ घालवता? आज आम्ही चुगल्या करण्यामध्ये काय वेळ घालवता? आम्ही भांडणं करण्यामध्ये काय वेळ घालवता? बहिणींना फक्त कारण पाहिजे. आमचं म्हणली का ती लगेच चाललीच, तसं म्हणली का ती लगेच चाललीच. देवाने सांगितलं का? बायबल सांगतं या गालावर कोणी मारली तर हा गाल काय करा नाही ना पाळक साहेब. असं तेव्हा गप्प राहिलं तर ते पुढच्या वेळेस आम्हाला अजून त्रास देतील. मग जशास तसं राहावं लागतं. आणि प्रार्थनेला देवा मला आशीर्वादित कर, देव म्हणतो कधीच नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय का बहिणींनो माझं? आज देवानं तुम्हाला वेळ दिलाय, घरी आहात, बसल्या बसल्या प्रभूचं नाव सांगा, बसल्या बसल्या प्रार्थना करा, बसल्या बसल्या बायबलच्या विषयी चर्चा करा, बसल्या बसल्या चर्च मध्ये झालेल्या साक्षी इतर लोकांना सांगा. तुम्ही रस्त्यानं आहात, तुम्ही मार्केटमध्ये आहात, देवाचं गौरव करा. तुमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव करणारं जीवन जगा. आपल्या जीवनाला नीतिमान ठेवा, आपल्या जीवनाला अनितीपासून बाहेर काढा, चुकांपासून पापापासून आपल्या जीवनाला बाहेर काढा आणि आपलं जीवन नीतिमान करा. बायबल सांगतं नोहा नीतिमान होता, त्या काळामध्ये सगळे मेले, पण नोहामुळे त्याचं परिवार आणि त्याच्याबरोबर सगळे तारवातले प्राणी पक्षी वाचले. आज मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही नीतिमान असणार आहात. तुमच्याद्वारे देव तुमच्या परिवाराला वाचवणार आहे, तुमच्याद्वारे देव तुमच्या गावाला वाचवणार आहे, तुमच्याद्वारे तुमचा देश आशीर्वादित होणार आहे. का? आशीर्वादासाठी निवडलेले तुम्ही लोक आहात. आमेन म्हणाल का हो? आमेन म्हणाल का हो? बायबल मध्ये लिहिले नीतिमानाच्या मस्तकी काय असतात? आशीर्वाद. मी तुम्हाला सांगतो एक साधी गोष्ट, तुम्ही जाल तिथं आशीर्वाद येणार आहे, तुम्ही जाल ती भूमी आशीर्वादित होणार आहे, तुम्ही जाल ते परिवार आशीर्वादित होणार आहे, तुम्ही जाल ते गाव आशीर्वादित होणार आहे. का? कारण तुमच्या मस्तकी देवाने आशीर्वाद ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी बऱ्याचशा बहिणी पाहतो सगळं चांगलं करतात, सगळं चांगलं आहे बरं का, प्रार्थना करतात, बायबल वाचतात, देवाचं भय पण धरतात, पण इतकं तोंड दलिंदर आहे ना का काय सांगायचं. खापराचं असतं तर फुटलं असतं नाही का. नवरा घरी आला, पोरं घरी आले, जी सुरुवात करती. नवरा कधी कधी विचार करतो इथं बायबल वाचते ना, इथं प्रार्थना करते ना, पण इथं तोंड बा 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 बा. बायबल मध्ये लिहिले बोलण्याद्वारे तू आशीर्वादित होशील आणि बोलण्याद्वारे तू काय होतील. पण सगळ्यात जास्त पुढं पुढं बोलतोय कोण? आमची बहीणच. असं होतं काय, तसं होतं काय. भटाला दिली बसरी आणि अनफट हातपाय व्हायच्या आधीच बरं का, ही सायंटिस्ट आहे मोठा. आजकाल बहिणींच्या तोंडाला लगाम नाही, भावांच्या पण नाही बरं का. बहिणींना असं म्हणू नका फास्टर आम्हालाच बोलत आहेत, नाही हो. भाऊ पण आहेत आमचे काही, त्यांचं तोंड उघडलं का लगेच असं वाटतं का हे कधी बंद होतंय नाही का. का? कारण निगेटिव्ह बोलत आहे. आजकाल लक्षात ठेवा, आम्ही निगेटिव्ह बोलून पण त्या ठिकाणी आमच्या जीवनातले आशीर्वाद घालून बसतो. मला तुम्हाला सांगू द्या, चांगलं बोला. ज्यावेळेस तुम्ही चांगलं बोलणार आहात ना, चांगलं होणार आहे. पॉझिटिव्ह असणार आहात ना, पॉझिटिव्ह होणार आहे. कारण चांगलं बोलता म्हणजे चांगले विचार करता, आणि चांगले विचार जो करतो त्याच्या जीवनात कायम चांगलंच घडतं. हालेलुया. आमच्या विषयाकडे येऊया. दुसरी गोष्ट, आशीर्वाद कोणाला मिळतो? जो व्यक्ती कसा आहे? नीतिमान आहे. आज थोडा वेळ तपासा, काय मी नीतिमान आहे का? काय मी पापापासून दूर राहणार आहे का? काय मी पापाचा त्याग करणार आहे का? का फक्त वलवल करणार आहे? का फक्त बडबड करणार आहे? का फक्त चिडचिड करणार आहे? का पापामध्येच राहणार आहे? नोहाला देवानं आशीर्वादित केलं कारण नोहा नीतिमान होता. आज मी नीतिमान ना, देव मला आशीर्वादित करणार आहे. जगाचं काय होईल मला माहिती नाही, पण माझा आणि माझ्या परिवाराचा बचाव होणार आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट, अनुवादाचं पुस्तकाचा 28 अध्याय पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. अनुवादाचं पुस्तकाचा 28 अध्याय पहिलं आणि दुसरं वचन ऐका काय म्हणते बायबल. तुझा देव परमेश्वर, तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील, लक्षपूर्वक ऐकशील, आणि ह्या ज्या सर्व आज्ञा, ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो हा त्या तू काळजीपूर्वक पाहशील, हा. तर तुझा देव परमेश्वर हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उंच करील. हा तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील, हा. तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हा. काय लिहिलंय बायबल मध्ये? परमेश्वराची वाणी ज्यावेळेस तू ऐकशील त्यावेळेस हे सर्व आशीर्वाद तुझ्या पाठीमागं काय येतील? धावत येतील. आणि पुढे तुम्ही आशीर्वाद वाचा या अनुवाद 28 मध्ये. तुझ्या शेतीवाडी, तुझ्या घरादारात तू आशीर्वाद होशील. पुढे आशीर्वादाबद्दलच लिहित कोणकोणते आशीर्वाद आहेत पुढे आम्ही वाचतो. पण हे आशीर्वाद कधी मिळतात? बायबल मला सांगतो, जो देवाची काय ऐकतो? वाणी ऐकतो.
नीतिसूत्रेमध्ये बायबल आम्हाला सांगतं, माझ्या मुला माझ्या मुली माझ्या वाणीच्या शिक्षणाकडे काय कर, कान दे. आज लोक याची त्याची वाणी ऐकायला या लोकांचा कान आहे, कुचू कुचू नाही का, निंदा ऐकत, काय म्हणला तो, काय म्हणली ती, नुसतं टाव करूनच येत कान नाही का. तुम्ही पहा, घोड्याचे कान काय टाव करलेले असते, थोडा आवाज आला का ते कान वर करते. आमचे पण कान हा असं म्हणले का, चाल अर्धे अळकोंडाने नाही का, अर्ध ऐकायचं ने भांडण. आजकालचे भांडणं कशामुळे होते, याचं त्याचं त्याचं याचं त्याचं त्याचं. लक्षात ठेवा, कानात आणि डोळ्यात 4 बोटांचं अंतर आहे. कानात आणि डोळ्यात किती बोटांचं अंतर आहे, पण आम्ही काय करतो, ऐकणं आहे का. बायबल आम्हाला सांगतं, तू बोलण्यास धीमा, रागास मंद आणि ऐकण्यास काय आस, पण काय ऐकण्यास निंदा चुगली. काय ऐकण्यास बायबल मध्ये लिहिले, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या आज्ञा मी तुला देते या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर सर्व राष्ट्रांमध्ये तुला काय करील, उंच करेल. तू आशीर्वादित होशील. कधी आशीर्वादित होशील, ज्यावेळेस देवाची वाणी तू ऐकणार आहे. उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय आणि 1 पासून पुढे जर आम्ही वाचलं, बायबल आम्हाला सांगतं अब्राहमाबद्दल त्या ठिकाणी लिहिलंय. वचन आम्हाला सांगतं की परमेश्वरानं अब्राहमाला सांगितलं. वाचा बरं उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 1 पासून पुढे. हा ऐका, अब्रामाला देवाचे पाचारण. हा परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवील त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्याचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेमुळे अब्राम निघून गेला व त्याच्या बरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. बघा, अब्राहमाला देवानं निवडलं आणि अब्राहमाला देवाला सांगितलं की काय, तुझा देश, तुझे नातेवाईक, तुझं घरदार सोडून मी सांगेल त्या देशामध्ये जा आणि मग मी तुला काय करील, आशीर्वादित करेल. अब्राहमानं देवाची वाणी ऐकली, अब्राहमानं देवाचा आवाज ऐकला आणि अब्राहम देवानं सांगितलेल्या वचनदत्त देशाकडे जायला निघाला. वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं, अब्राहमानं देवाची वाणी ऐकली आणि अब्राहमानं देवानं सांगितलं ते केलं. वाचूया आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 24वा अध्याय आणि 24व्या अध्यायामध्ये 34 आणि 35 वचन आम्ही वाचणार आहोत. 34-35 वचन आम्ही वाचणार आहोत. वाचा उत्पत्ती 24, 34 आणि 35. हा ऐका, तो म्हणाला मी अब्रामाचा सेवक आहे. बघा, अब्रामाचा सेवक काय म्हणतो या ठिकाणी, ऐका. हा, परमेश्वराने माझ्या धनाचं फार कल्याण केले आहे. हा, नीट ऐका, काय म्हणतो अब्रामाचा सेवक. ज्यावेळेस इसाकाला मुलगी पाहण्यासाठी त्या ठिकाणी अब्राहमानं आपल्या एका विश्वासू दासाला पाठवलं आणि तो त्या रिबिकेच्या घरी गेल्यानंतर बायबल आम्हाला सांगतं, काय म्हणतोय त्या ठिकाणी, बायबल आम्हाला सांगतं, तो म्हणतो अब्राहमाचा मी सेवक आहे, परमेश्वरानं माझ्या धन्याचं फार काय केलं, कल्याण केलं. हा वाचा पुढं. तो थोर झाला आहे. तो कसा झालाय, थोर. बोला थोर. हालेलुया. कोण थोर झाला, अब्राहम. हा ऐका, वाचा. त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे दिली आहे. हा, माझ्या धन्याला त्याच्या देवानं थोर केलं. तो उंट, गाढवी, दासदासी, सोनं, रूप यांनी काय झालाय, समृद्ध झालाय, मोठा झालाय. देवबापानं त्याचं कल्याण केलं. आज इथं बसलेल्या प्रत्येक भावाला बहिणीला मला सांगायचंय, माणसाचं ऐकल्यानंतर तुम्ही आशीर्वादित होणार नाही, पण ज्या दिवशी देवाची वाणी ऐकायला तुम्ही सुरुवात करणार आहात, देव अब्राहमाप्रमाणे तुम्हाला थोर करायला सुरुवात करणार आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करायला सुरुवात करणार आहे. देव तुम्हाला सोनं, नाणं, दासदासी आणि मोठा आशीर्वाद, मोठं कल्याण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहणार आहात. कधी, ज्यावेळेस तुम्ही देवाची वाणी ऐकणार आहात. आमेन म्हणाल का हो? किती लोकांना समजतं देवाचं वचन? आजचं वचन खूप अद्भुत आहे बरं का, लक्षात ठेवा. आज या वचनाला जर तुम्ही काटेकोरपणे वाचलं, पाळलं ना, मी तुम्हाला टाळी वाजवून सांगतो, आशीर्वादित होण्यापासून तुम्हाला कोणीच अडवणार नाही. बायबल मध्ये अब्राहम थोर झाला, त्याचं कल्याण झालं. दासदासी, सोनं, रूप, उंट, गाढवी, मेंढरांचा तो मालक झाला. कधी माहिती का, जे अब्राहमानं देवाचं ऐकलं. देवाचं ऐकणारे लोक बना.
ज्या दिवशी देवाचं ऐकायला आम्ही सुरुवात करणार आहोत, ज्या दिवशी देवाची वाणी आम्ही ऐकायला सुरुवात करणार आहोत, मागच्या काही दिवसांपूर्वी आम्ही वचन ऐकलं, देवाच्या वाणीकडे लक्ष द्या. बायबल आम्हाला सांगतं, शमूएल त्या मंदिरामध्ये निजला असताना देवाने त्याला आवाज दिला. 3 वेळेस त्याला कळलं नाही, पण 4थ्या वेळेस त्याला एलीने सांगितलं, आता आवाज आला तर सांग, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. 4थ्यांदा वाणी आली आणि बायबल आम्हाला सांगतं, तो शमूएल म्हणतो, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. आणि शमूएलाशी देव बोलला. इस्रायल लोकांमध्ये काय करणारा देव हे देवानं शमूएलाला सांगितलं. आज मला तुम्हाला सांगू द्या, जगाचे कान इकडं तिकडं, याची निंदा त्याची निंदा, बातम्यांकडे लागला असेल, जगाकडे लागला असेल, हे काय होणार ते काय होणार, फलानं काय होणार, जगाची लक्ष इकडे तिकडे लागलं असेल. आज लोकांचे कान टवकारलेले असतील, हे ऐकायला ते ऐकायला ते ऐकायला, पण माझे कान देवाची वाणी ऐकायला तयार असतील ना. बायबल आम्हाला सांगतं, ज्यावेळेस आम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये वाचतो, बायबल सांगतो, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकील तो मला आत घेईल आणि मी त्याच्या बरोबर भोजन करेल. लक्षात ठेवा, देवाची वाणी ऐकायला शिकणार तुम्ही आहात ना. आणि ज्या दिवशी तुमचं लक्ष देवाची वाणी ऐकण्याकडे तुम्ही लावणार आहात आणि ज्या दिवशी देवाची वाणी तुम्ही ऐकणार आहात ना, माझा विश्वास आहे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, तुमचं कल्याण करणार आहे, तुम्ही थोर होणार आहात, देव तुमच्या बरोबर असणार आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. आम्ही देवाचं कमी ऐकतो आणि जगाचं जादा. लॉकडाऊन मध्ये एका बहिणीचा मला फोन आला, म्हणजे बाळक साहेब आता लॉकडाऊन आहे, माझा नवरा ज्यावेळेस कमवतो त्याच वेळेस आम्ही खातो, आता आम्ही काय करायचं? तुमच्या सगळ्यांचे नातेवाईक इथं आहेत, आमचे कोणीच नाहीत, आम्ही बाहेर गावचे आहोत, आम्ही बाहेर देशचे आहोत, बाहेर राज्याचे आहोत, आता काय होणार? मी तिला सांगितलं, काही काळजी करू नको, प्रार्थना कर, देव पुरवठा करणार आहे, नाही का? आणि बघ ती बहीण प्रार्थना करायला लागली, बायबल वाचायला लागली आणि रोज देवाचं वचन जसं सांगत आहे, देवाची वाणी जशी सांगत आहे, बहीण जीवन जगायला लागली. 15 दिवसानंतर मला फोन आला, ती बहीण फोनवरती रडत होती. म्हटलं काय झालं? म्हणे पाळक साहेब, माझा नवरा महिनाभर कामाला जातो तरी एवढा पगार येत नाही, पण ह्या महिन्यात माझा नवरा घरी आहे, त्याच्यापेक्षा जादा पगार माझ्या नवऱ्याच्या अकाउंटला आला. पुढच्या महिन्यात परत त्या तारखेला मला फोन आला, पाळक साहेब या महिन्यात पण आला, त्याच्या पुढच्या महिन्यात परत फोन आला, पाळक साहेब या महिन्यात पण आला. ती मला सांगते, एवढा नवरा ड्युट्या करतो तरी एवढं पगार येत नाही, घरी बसलो प्रार्थना करत बसलो, देवाचं वचन ऐकत बसलो, एवढा पगार दे बापाने दिला. लॉकडाऊन मध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारची कमतरता पडली नाही. का माहिती का? ज्यावेळेस देव तुम्हाला आशीर्वादित करायला सुरुवात करतो ना, जगामधली कुठलीच गोष्ट तिला आडवी करू शकत नाही. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, कारण तुम्ही देवाची वाणी ऐकता. आमेन म्हणाल का? आज आम्ही काय करतो, अयो आता कोरोना आला, आता माझी लेकरं काय खातील, आता माझी बायको काय खाईल, आता पुरीचं लग्न आलंय, पोराचं लग्न आलंय, शाळा आली, धमका आलंय. कधी कधी काय काय लोकांचं लक्ष बातम्यांकडे, काय होतंय जगाकडे, काय होतंय, बघा ना गल्लीत भांडण झाले का, आमचे कान टावकारलेले नाही का, आम्ही हे ऐकायला लय आवडतं बरं का. तुम्ही बघा, निंदा ऐकायला लोकांना कान असा बरं वाटतं आमच्या कानाला, वा याची त्याची त्याची निंदा नाही का. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमचा कान देवाची वाणी ऐकण्याकडे तुम्ही लावणार आहात ना, तुम्हाला आशीर्वादित होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. तुम्ही आशीर्वादित होणार होणार आणि होणारच आहे. आमेन म्हणाल का? अब्राहमानं देवाचं ऐकलं, वाणी ऐकली आणि देवानं सांगितलं त्या भागामध्ये जायला निघाला. आपलं घर सोडलं, आपले नातेवाईक सोडले, त्याला प्रिय होते पण त्यांना सोडले आणि निघाला. आणि बायबल सांगतं देवानं त्याला आशीर्वादित केलं. त्याचा दास म्हणत आहे, माझ्या मालकाचं, माझ्या धन्याचं परमेश्वरानं फार काय केले, कल्याण केले, तो थोर झालाय. आज तुम्हाला देव थोर करणार आहे. आमेन म्हणा ना. आज देव तुमचं कल्याण करणार आहे, आज देव तुम्हाला मोठं करणार आहे. पण कधी? ज्यावेळेस आम्ही कुणाची वाणी ऐकणार आहोत. 4थी गोष्ट, गलतीकराचं पुस्तक याचा 3रा अध्याय, गलतीकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 9वं वचन. हा ऐका काय म्हणतं बायबल. हा गलती 3 आणि 9. हा वाचा. म्हणून जे विश्वासाचे आहे त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. हा, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काय मिळतो? आशीर्वाद मिळतो. आज आशीर्वाद पाहिजे ना, पण लोकांचा विश्वास नाहीये. बायबलमध्ये विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला कुणाप्रमाणे आशीर्वाद मिळतो? अब्राहमाप्रमाणे. अब्राहमानं पाहिलं, देवाची वाणी ऐकली आणि अब्राहम निघाला. पुढचा देश त्यानं पाहिला नाही, कुठं जायचं त्याला माहिती नाही, पण त्याचा विश्वास देवावरती आणि तो निघाला. आणि बायबल आम्हाला सांगतं, अब्राहमाला देवानं आशीर्वादित केलं. विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चिन्ह असणार आहे. विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव आशीर्वादित करणार आहे. कारण मी नाही, माझं बायबल सांगतं, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला अब्राहमासहित काय होईल, काय मिळेल? आशीर्वाद मिळेल.
आज तुम्हाला आशीर्वाद मिळवायचा ना, विश्वास ठेवणारे लोक बना. कधी कधी आमचा विश्वास असा असतो, मी ती गोष्ट अनेकदा सांगितली पण आज परत एकदा सांगतो. एक आजीबाई, आमच्याकडे पण भरपूर आजीबाई आहेत नाही का. एक आजीबाई दर आठवड्यामध्ये चर्चला यायची आणि आजीबाई खेडेगावात राहणारी होती. तिला एक डोंगर उतरून खाली यावं लागायचं. आणि पाळी साहेबांनी संदेश दिला, वाचू आपण 2 मिनिटात. मार्काचा शुभवर्तमान 11वा अध्याय, मार्काचा शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 22 पासून पुढे कोणीतरी वाचेल. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकल्या जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. बघा या ठिकाणी काय लिहिलंय, डोंगराला जो आज्ञा करील विश्वासानं तो डोंगर समुद्रामध्ये उपटून काय केला जाईल, टाकला. आजीबाईंच्या चर्च मध्ये संदेश झाला, पाळक साहेबांनी संदेश दिला, तुम्ही विश्वासानं डोंगराला आज्ञा करा, डोंगर समुद्रामध्ये उपटून टाकला जाणार आहे. जसं डोंगर ऐकलं, आजीबाईच्या मनामध्ये एकच, आता डोंगरच गायब करते. कारण मला दररोज गावात यायला, भाजीपाला घ्यायला, कुठं काय जायचं असेल तर हा डोंगर चढायचा, परत उतरायचा, लय त्रास होतो, लय गुडघे दुखतेत. आजीबाई घरी गेली, दरवाजे खिडक्या बंद केल्या आणि प्रार्थना करायला बसली, येशूच्या नावात मी डोंगराला आज्ञा करत आहे, उपटून समुद्रामध्ये टाकला जा. अर्धा 1 तास झाला. 1 तासानंतर आजीबाईंनी खिडकी उघडून पाहिली, म्हणे बघते तरी गेलाय का नाही डोंगर. आपली प्रार्थना किती देव ऐकतो बघू नाही का. खिडकी उघडली, डोंगर जसाच्या. आजीबाई म्हणे प्रार्थना कमी पडली, परत बसली, प्रार्थना करत आहे करत आहे करत आहे करत आहे. काही वेळानंतर थोडा अंधार झाला नाही का. आजीबाईंनी खिडकी उघडली आणि पाहिलं, डोंगर गायब. आता विचार करा, जर डोंगर गायब झालेला आजीबाईला दिसला असेल, किती आनंद झाला असेल. गगनात मावेना आनंद आनंद, अरे देव महान आहे, अद्भुत आहे, अमुक धमुक. आजीबाईला खूप आनंद झाला. आजीबाई झोपून गेल्या आनंदामध्ये, बिना जेवता झोपल्या. डोंगरच गायब झाला आता नाही का. आजीबाई झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी म्हातारे माणसं 4-5 ला सुटतात नाही का. आजीबाई पण 4-5 ला सुटली आणि काही विचार करण्याच्या आधी आजीबाईने विचार केला, बाई मला रात्रीचं थोडं कमी दिसतंय, एकदा बघते गेला का नाही डोंगर नाही का. लोकांना सांगायच्या आधी जरा आपण खात्री करून घ्यावी नाही का. आजीबाईने खिडकी उघडली, डोंगर जसाच्या. का हो, डोंगर का नाही गेला. आमचा विश्वास आहे बरं का, पण आमच्या मनात शंका पण, आणि शंका शेणच खायला लावते. तुम्ही म्हणाल पाळक साहेब असं का म्हणतात. दोघं नवरा बायको चांगले राहतात, पण ज्या दिवशी शंका आली त्या दिवशी भांडणं सुरू. दोघं नवरा बायकोची मी गोष्ट अनेकदा सांगत असतो नाही. चांगलं प्रेम त्यांच्यामध्ये होतं. नवरा ड्युटीला जात होता, रोज चांगलं सगळं चालू होतं. एक दिवशी बायको आई बरोबर बोलत होती, नवरा आला. बायकोने पाहिलं, माझा नवरा बिचारा दमून आला. ती आईला म्हटली, आई मी नंतर फोन करते, हे आले त्यांना चहा ठेवते, पाणी देते. नवरा आल्यानंतर तिने घाई गडबडीत फोन बंद केला, कारण नवऱ्याची काळजी तिला घ्यायची. नवऱ्यानं पाहिलं, अरे मी आल्यानंतरच तिने फोन बंद केला. त्याच्या मनात ती शंका शंका शंका. हातपाय तोंड धुतले, चहा पिला, तरी शंका मनात. बोलता येईना पण मनात. जेवायला बसल्यानंतर ते शंका नाही का, ते बी आतमध्ये वाढतच आहे वाढतच आहे वाढतच आहे. आणि मग थोड्या वेळानंतर राहवलं नाही. मग तो म्हणे कोणाशी बोलत होती. ती म्हणे आई संगती बोलत होती. ती बिचारी तिच्या आई संगतीच बोलत होती. नाही नाही तू माझ्या संगतीत खोटं बोलते, मी दिवसभर काम करतो, हे करतो. आणि मग बोलण्यात बाचाबाची वाढली. आणि आमच्या बहिणींनी एखादी चूक केली नाही आणि जर तुम्ही त्यांना म्हटले तर मग अख्खा डोंगरच डोक्यावर घेणार नाही. ती म्हणायची मी आई संगतीच बोलत होती. तो म्हणायचा नाही. मग शेवटी तो म्हणे दाखव तुझा मोबाईल. ती म्हणे माझ्यावर विश्वास नाही का. मग तर अजूनच भांडण. आणि त्या भांडणामध्ये, त्या झटापटीमध्ये तिचा मोबाईल अचानक पडला आणि डिस्प्लेच फुटला. आता डिस्प्ले फुटल्यानंतर याला वाटलं ही 100% कुणा संगती तरी काय करत होती, जशी धरली तशी मारायला सुरुवात. तिचे आई वडील आले, तिला घेऊन गेले. तिने सांगितलं मला नांदायचं नाही, अमुक नाही ढमुक नाही. हा पण म्हणे मला अशा चरित्रहीन बाई बरोबर राहायचं नाही, फलाना बिस्तार. दोघं एकमेकांपासून दूर झाले. कोर्टामध्ये केस टाकली. 1.5 वर्ष झालं. आता कोर्टाने सांगितलं शेवटचा चान्स आहे, तुम्ही एकमेकांना भेटा, बोला, समजूत काढा. कारण कोर्टाची इच्छा नसते तुमचा डिवोर्स व्हावा नाही का. आणि ते तुम्हाला समजुतीसाठी वेळ देतात. आणि मग एका रूम मध्ये हे दोघं जण, यानं पण पाहिलं, अरे माझी बायको एवढे वर्ष कधीच वागली नाही, खरंच तिच्या आई संगती बोलत असेल, याला आपल्या चुकीचं प्रायश्चित्त झालं. तिने पण मोबाईल रिपेअर करून तो स्क्रीनशॉट आणून त्याला दाखवला, हे बघा मी त्या काळी माझ्या आई संगतीच बोलत होते. दोघं रडायला लागले. आणि मग त्यांनी डिवोर्स कॅन्सल केला. पण याच्यामध्ये किती वर्ष निघून गेले? 2. काय? शंका.
का आणि शेण खा. म्हणजे शंका आशीर्वादापासून आम्हाला दूर करते. प्रेज द लॉर्ड. आणि आज अनेक लोकांच्या मनामध्ये सैतान काय करतो? शंका. कधी कधी मी ज्यावेळेस सेवेमध्ये अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींचे निर्णय घेतो, सैतान येतो आणि मला म्हणतो होईन का? मी त्याला म्हणतो येशूच्या नावात मी तुला काय करतो. मी शंकेला जास्त जागा देत नाही, कारण मला माहिती आहे शंका मला आशीर्वादापासून दूर करणार आहे. पण माझा जर विश्वास आहे, बायबल सांगतं विश्वास बाळगणाऱ्याला सगळं काही शक्य आहे. आणि आज जर तुमचा विश्वास आहे, येशू तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, येशू तुम्हाला समृद्ध करणार आहे, येशू तुम्हाला थोर करणार आहे. कारण विश्वास बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अब्राहमाबरोबर काय मिळेल? आशीर्वाद मिळेल. पाचवी गोष्ट, दुसरं इतिहासाचं पुस्तक 17वा अध्याय 3, 4 आणि 5 वचन आम्ही वाचणार आहोत. दुसरं इतिहासाचं पुस्तक 17वा अध्याय 3, 4 आणि 5. एका राजाची गोष्ट आहे, ऐका. हा, वाचा बरं. यहोशाफाट आपला पूर्वज दावीद प्रथम आरंभी जसे वागला तसा वागला. तो बाल मूर्तीच्या नादी लागला नाही. हा, तो मूर्तीच्या नादी लागला नाही. पुढे म्हणून परमेश्वर त्याच्या बरोबर असे. बघा, बायबल मध्ये यहोशाफाट बाल मूर्तीच्या नादी लागला नाही म्हणून परमेश्वर त्याच्या बरोबर असे. पुढे तो आपल्या बापाच्या देवाला शरण गेला. हा, पहिली गोष्ट, तो आपल्या बापाच्या देवाला शरण गेला व त्यांच्या आज्ञाप्रमाणे वागला. हा, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागला. या इस्रायलाच्या कृत्यांप्रमाणे तो वागला नाही. हा, याच परमेश्वराने त्याच्या हाताने राज्याची मजबूती केली. सर्व यहुदी लोक त्याला भेटी आणत तो धन व मान यामुळे संपन्न झाला. तो धन व मान याही गोष्टी करून काय झाला? संपन्न झाला. पाचवी गोष्ट आहे, परमेश्वराला शरण गेला. बायबल मला सांगतो स्तोत्र 118:8 आणि 9 वचनामध्ये मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण हे जाणं हे बरं. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं हे बरं. आज लोक याला शरण जातात, त्याला शरण जातात. आजकाल अनेक लोकांचा आपल्या मालकावर भिजताय, आज अनेक लोकांची आपल्या नातेवाईकांवर भिजताय. पण एक मराठी म्हण आहे, भरोशाची गाय पाण्यात. ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे ना, तोच तुम्हाला धोका देणार आहे. पण जर तुम्ही परमेश्वराला शरण येणार आहात ना, तुम्हाला आशीर्वादित देव करणार आहे. यहोशाफाट कुणाला शरण गेला? पाचवी गोष्ट, आशीर्वादित जर व्हायचे ना, देवाला शरण जा. कुणा माणसाला, कुणा व्यक्तीला शरण जाऊ नका. कोणी माणूस, कोणी व्यक्ती तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. तुम्हाला आशीर्वादित करण्याचं आणि तुम्हाला थोर करण्याचं सामर्थ्य फक्त त्या येशूच्या हातामध्ये, फक्त त्या देवाच्या हातामध्ये. आणि म्हणून आजपासून देवाला शरण आहे. मार्काचं शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, याईराची कन्या मरण, बायबल सांगतं मारायला टेकली. याईरानं पाहिलं आता माझ्या मुलीला बरं करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये नाहीये. कुणी व्यक्ती, कुणी त्या ठिकाणी वैद्य, कुणी डॉक्टर माझ्या मुलीला बरं करू शकत नाही. बायबल सांगतो तो धावत पळत आला, येशू ख्रिस्ताच्या पाया पडला आणि येशू ख्रिस्ताला विनंती केली, आपण यावं आणि माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे ती जगेल. बायबल मला सांगतो 35 पासून पुढं याईराच्या घरून लोक आले म्हणे गुरुजींना त्रास देऊ नका. पण येशू म्हणतो भिऊ नको, विश्वास मात्र धर. आणि येशू याईराच्या घरी गेला. आणि ज्यावेळेस येशू याईराच्या घरी गेला, मेलेली याईराची मुलगी येशूच्या नावामध्ये बायबल मला सांगतं, येशू तिला म्हटला तलिथा कुम, आणि मेलेली मुलगी पुन्हा एक बार जिवंत झाली. का? ज्यावेळेस तुम्ही देवाला शरण जाणार आहात ना, तुमची परिस्थिती किती जरी बिकट झालेली असेल, तुमची परिस्थिती किती जरी वाईट असेल, तुमची परिस्थिती आता अशक्य आहे तुमचं बरं होणं, आता अशक्य आहे तुमचं आशीर्वादित होणं, आता अशक्य आहे तुमचं कर्ज नील होणं, पण देव अद्भुत कार्य करणार आहे आणि देव एक चमत्कार करणार आहे. जे नव्हतं ते होतं असं करणार आहे. आणि मेलेली मुलगी येशूच्या नावामध्ये जिवंत झाली. आज सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेलेल्या आहेत, पण देव ज्यावेळेस कार्य करायला लागणार आहे ना, त्यावेळेस हाताबाहेर गेलेल्या गोष्टी पुन्हा एकदा परत त्या स्थितीमध्ये येणार आहे आणि देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. लक्षात ठेवा, देवाच्या जो व्यक्ती देवाला शरण येतो ना, त्याच्या जीवनामध्ये देव काय करतो? आशीर्वाद देतो. पुढे लिहिलंय 6वी गोष्ट, यहोशाफाट परमेश्वराला शरण गेला आणि परमेश्वराच्या आज्ञांचं त्यानं काय केलं? पालन केलं. आज आज्ञापालन लोकांना नकोय, नंतर मी आज्ञापालनाबद्दल शिकवणार. पण आज मला तुम्हाला सांगू द्या, 6वी गोष्ट, जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचे ना, तर आज्ञापालन गरजेचं आहे. बायबल मध्ये आम्ही पाहतो
12 वर्ष रक्तस्रावानं पिडलेली एक स्त्री आहे. आणि बायबल आम्हाला सांगतो गर्दीमध्ये ती गेली आणि येशूच्या गोंड्याला ती शिवली. मागच्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस मी ते वाचत होतो त्यावेळेस एक गोष्ट मला त्या ठिकाणी कळाली. वस्त्राच्या गोंड्यालाच ती का शिवली? ज्यावेळेस आम्ही जुन्या करारात जातो वरच्याचा गोंडा हा आज्ञांची आठवण करून देतो असं लिहिलं बायबलमध्ये. आणि तिनं देवानं दिलेल्या आज्ञांची आठवण केली. आणि बायबल आम्हाला सांगतं त्याच क्षणाला येशू ख्रिस्तानं पाहिलं, काहीतरी शक्ती त्याच्यामधून बाहेर गेली आणि वचन आम्हाला सांगतं 12 वर्षाचा रक्ताचा झरा त्या ठिकाणी काय झाला? बंद झाला. लक्षात ठेवा, ज्या दिवशी देवाच्या आज्ञा तुम्ही पाळायला सुरुवात करणार आहात ना, त्या दिवसापासून देव तुम्हाला आशीर्वादित करायला सुरुवात करणार आहे. देव तुम्हाला मोठं करायला सुरुवात करणार आहे. असं आज्ञा पालन नाहीये, आशीर्वाद नाहीये. जिथं आज्ञा पालन आहे तिथं आशीर्वाद आहे, जिथं आज्ञा पालन नाही तिथं आशीर्वाद नाही. आणि आज्ञा जो पाळतो ना त्याच्याच जीवनामध्ये आशीर्वाद येतो. आणि म्हणून या दिवसांमध्ये यहोशापाठानं बायबल आम्हाला सांगतं परमेश्वराच्या आज्ञांचं पालन केलं. आणि बायबल सांगतं धन मान आणि सन्मान याही गोष्टी करून तो काय झाला? संपन्न झाला. सातवी गोष्ट मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय आणि 10वं वचन काय लिहिलं बायबल मध्ये वाचा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे, अन्न असावं, म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करीतो. आशीर्वाद कधी मिळतो माहिती का? 7वी गोष्ट बायबल सांगतो सगळा दशमांश कुठं असावा? माझ्या भांडारामध्ये. आज लोक देवाचं चोरत आहे. आज लोक दशमांशाबद्दल विश्वास योग्य नाही आणि म्हणून किती जरी पैसा आला तरी तो आशीर्वादित होत नाही. माझ्या भांडारामध्ये काय असावा? दशमांश असावा. पौल म्हणतो संतोषानं देणारा देवाला आवडतो. अनेक जण संतोषानं देणारा देवाला आवडतो असं म्हणतात, पण दशमांश द्यायची काही गरज नाही. संतोषानं देणारा देवाला आवडतो याचा अर्थ काय माहिती का? माझा दशमांश 1000 रुपये होत आहे पण मला आनंद झाला, मी 1000 नाही 1500 देणार, याला म्हणतात आनंद. संतोष म्हणजे काय? आनंद. आनंदाने देणं म्हणजे कुडकुडून देणं का? नाही. संतोष म्हणजे मला आनंद झाला, देवाने मला आशीर्वादित केलं, मला आनंद झाला. आजकाल लोक देवाचं ते देवाला देत नाही आणि म्हणून आशीर्वादित नाही. सगळा दशमांश माझ्या भांडारात आणा म्हणजे आकाश कपडे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देईन. आज आशीर्वादित व्हायचंय ना, देवाचं ते देवाला द्यायला शिका. सैतान तुम्हाला म्हणेल चोरी कर याच्यामध्ये, सैतान तुम्हाला म्हणेल अरे दशमांश जास्त होतंय. लक्षात ठेवा त्या दिवशी तुमचा आशीर्वाद तुम्ही संपवणार आहात. पण ज्या दिवशी तुम्ही सैतानाला म्हणणार आहात किती जरी असेल ना माझा दशमांश देणं मी बंद करणार नाही, मी तुम्हाला लिहून देतो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित नक्कीच करणार आहे. कारण तुम्ही देवाची आज्ञा पण पाळत आहात आणि देवानं सांगितलं ते पण कळत आहात. दशमांश देणं बायबल मध्ये लिहिले, माझ्या मनाने मी सांगत नाही. सगळा दशमांश माझ्या भांडारात आणा म्हणजे जागा पूर्ण एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देईल. आज मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं ते देवाला द्यायला शिका. देव तुमच्या भांडाराला आशीर्वादित करणार आहे. 8वी गोष्ट आम्ही पाहणार आहोत आणि बंद करणार आहोत. पहिले राजाचं पुस्तक याचा 17वा अध्याय. पहिले राजाचं पुस्तक याचा 17वा अध्याय 8 पासून तर 16 पर्यंत ऐका काय लिहिलं बायबल मध्ये. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेला मी आज्ञा केली. बायबल मध्ये आम्ही पाहतो या ठिकाणी एलिया आणि सारफत येथील नगरातल्या त्या विधवेची गोष्ट आहे. देवानं एलियाला सांगितलं जा आणि तुझी काळजी घेण्यासाठी मी सारफत नगरामध्ये एका विधवेची नेमणूक केली. बायबलमध्ये आम्ही पाहतो ज्यावेळेस एलिया सारफत नगरामध्ये आला त्यावेळेस त्याने एका स्त्रीला काटक्या गोळा करताना पाहिलं. आणि बायबलमध्ये आम्ही पाहतो तिच्या परिस्थितीकडे पाहून एलिया तिला काय म्हणतो, आधी माझ्यासाठी काय घेऊन ये? पाणी घेऊन ये. कारण एलियानं तिच्याकडे पाहिल्यानंतर त्याला वाटलं अरे ही काय मला भाकर देणार, कारण तिची परिस्थिती तशीच होती. मला असं वाटतं की ती थोड्याच काटक्या गोळा करत असेल, कारण पुढे बायबल मध्ये तुम्ही वाचता ती म्हणते आमच्याकडे थोडंच पीठ आणि थोडंच तेल आहे, आता भाकर करू आणि खाऊन ती मरू. म्हणजे तिच्याकडे थोडीच भाकर आहे म्हणून ती थोड्याच काटक्या गोळा करत. एलिया आधी त्या ठिकाणी थांबला, आधी म्हटलं नाही तो भाकरा, आधी काय म्हटला? पाणी घेऊन ये. पण बायबल आम्हाला सांगतं वचनामध्ये आम्ही पाहतो भूक जास्त असेल. एलिया काय म्हटलं मग? माझ्यासाठी भाकरीचा आहे तुकडा घेऊन. ती म्हणती महाराज माझ्याजवळ थोडस पीठ आणि थोडस तेल आहे, आता त्याची भाकर आम्ही करून खाऊ. एलिया तिला म्हणतो जा मी सांगतो तसं कर. ती घरी गेली. आता तिच्या समोर प्रश्न आहे, मी खाऊ मुलाला देऊ का देवाच्या सेवकाला देऊ? नीट आहे का? मी खाऊ मुलाला देऊ का
देवाच्या सेवकाला देऊ. पण ती घरी गेली, भाकर बनवली आणि तिनं स्वतःचा विचार केला नाही, मुलाचा विचार केला नाही आणि भाकर आणून कोणाला दिली? देवाच्या सेवक. आणि ती त्यानं खाल्ली आणि एलियाने तिला आशीर्वाद दिला. आणि बायबल आम्हाला सांगतं दुष्काळ संपेपर्यंत तिचं पीठ आणि तिचं तेल संपलं नाही. देवानं तिला आशीर्वादित केलं. का? ज्या वेळेस देवाच्या सेवकांची तुम्ही काळजी घेताना देव तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद टाकायला सुरुवात करतो. बायबल म्हणते माझ्या नावामध्ये त्या लहान व्यक्तीला पाण्याचा प्याला जरी तुम्ही द्याल ना तरी तुम्ही आपल्या प्रतिफळाला काय होणार नाही? मुकणार नाही. आज देवाच्या सेवकांची काळजी घेणारे लोक बना. ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या राजाचं पुस्तक काढतो आणि या दुसऱ्या राजाच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला एका स्त्रीबद्दल त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ते आपल्या नवऱ्याला म्हणते हा माणूस काय मी रस्त्याने जातो, हा कुणीतरी देवाचा माणूस मला दिसतो, आपण त्यासाठी एक रूम बांधू, त्या ठिकाणी त्याच्यासाठी वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी ठेवू. आणि बायबल आम्हाला सांगतो त्या स्त्रीनं आलिशासाठी ती रूम बांधली. शुनेमकरीन स्त्री ती आहे आणि त्या शुनेमकरीन स्त्रीनं आलिशाची काळजी घेण्यासाठी आलिशानं विश्राम करावा म्हणून त्या ठिकाणी तिनं रूम बांधली आपल्या नवऱ्याला बोलून. म्हणजे देवाच्या सेवकाची काळजी घेतली, देवाच्या सेवकाचा सन्मान केला, देवाच्या सेवकाचा आदर केला. आजकाल बरेचदा मी पाहतो लोक मजाक उडवतात देवाच्या सेवकाची. लक्षात ठेवा, बायबल सांगतो माझ्या सेवकाला कोणी बोलतं म्हणजे माझ्या बुबडाला काय लावतं? आजकाल आम्हाला कॅज्युअली वाटतं आमचा पाळक, आमच्या चर्चमध्ये सेवा करणारे छोटे छोटे लेकरं, आमच्या चर्चमध्ये सेवा करणाऱ्या मुलं, आमच्या सेवा करणारे सिस्टर्स ब्रदर्स, आम्ही कधी कधी त्यांची मजाक करतो. लक्षात ठेवा, बायबल मध्ये लिहिलंय टाकल्या म्हणल्यानंतर काय झालं आणि कशा पद्धतीने त्या लेकरांना फाडण्यात आलं. तुम्ही सगळेजण बायबल वाचणारे लोक. आजकाल तुम्ही जिथं जाल याच्या सेवकाची निंदा, सेवकाबद्दलच्या चुगल्या करताना लोक तुम्हाला दिसतील. लक्षात ठेवा, लोकांचा गुरुद्या तुम्ही करू नका. देवाच्या सेवकांचा सन्मान करणारे लोक बना, देवाच्या सेवकांची काळजी घेणारे लोक बना. देव तुम्हाला 100% आशीर्वादित करणार आहे. बायबल आम्हाला सांगतो आलिशासाठी तिने रूम बांधली आणि नंतर आलिशाने तिच्यासाठी प्रार्थना केली, तिला मुलगा झाला, तिची शेत जमीन सुटली, आशीर्वादित ती झाली. हो, कारण देवाच्या सेवकाचा सन्मान करणारा प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होणार आहे. ही विधवा स्त्री स्वतः मेली तरी चालेल म्हणते, मुलगा मेला तरी चालेल, पण देवाचा सेवक जगला पाहिजे. कारण देवाचा सेवक जर जगला ना तो मला पण वाचवणार आहे, मुलांना पण वाचवणार आहे. आज देवाचे सेवक जगले पाहिजेत. का माहिती का? कारण सुवार्ता सांगणं खूप गरजेचं आहे. आज तुमच्यामुळे एखादा सेवक जर त्या ठिकाणी डिमोटिवेट होत असेल ना तर लक्षात ठेवा खूप मोठ्या आशीर्वादाला तुम्ही मुख होता. आज तुमच्यामुळे एखादा देवाचा सेवक जर नाराज होत असेल, निराश होत असेल तर प्रियांनो याच्यासारखी निंदनीय गोष्ट कुठलीच नाही. आजकाल लोक देवाच्या सेवकांना त्या ठिकाणी नाराज करतात, निंदा करतात. आजकाल देवाच्या सेवकांविरुद्ध लोक बोलतात. मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा, देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोलणं म्हणजे देवाच्या विरुद्ध बोलणं. आज महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, देवाच्या सेवकांची काळजी घेणारी लोक बना. तुम्हाला काळजी घेता येत नसेल, निंदा तरी करू नका, चुगल्या तरी करू नका, त्यांच्या विरुद्ध तरी बोलू नका. कधी कधी काय होतं माहिती का, आम्ही हो ना चोरी केली काय आणि चोरांबरोबर उभा राहिला काय, दोघांना शिक्षा एकच आहे. तुम्ही हा माना का हू माना, शिक्षा एकच आहे. नाही ना आम्ही नव्हतो, ते बोलत होते, आम्ही बघतो होच करीत होतो पाडक साहेब. चोराबरोबर झाल्यानंतर तुम्ही चोरी केलेली असता का नसा, दारूच्या दुकानात जा, दारू प्या का नका पिऊ, लोक तुम्हाला काय म्हणणार आहे? दारुडास. मग देवाच्या सेवकाविरुद्ध बोला का निंदेत सहभागी व्हा. आजकाल लय बरं वाटतं लोकांना, नाही का? लक्षात ठेवा, हे पाप करू नका. देवाच्या सेवकांची काळजी घ्या. त्या स्त्रीनं भाकर कुणाला दिली? एलियाला, आणि 3.5 वर्षाचा पुरवठा तिनं मिळवला. या स्त्रीनं सेवकाची काळजी घेण्यासाठी, त्याचा आदर करण्यासाठी एक रूम बांधली, त्या वस्तू त्या रूम मध्ये ठेवल्या आणि बायबल मला सांगतो ती आशीर्वादित पण झाली आणि वेगवेगळ्या गोष्टी पण तिला मिळाल्या. आज मला तुम्हाला सांगू द्या, ज्या दिवशी देवाच्या सेवकांचा तुम्ही आदर करायला सुरुवात करणार आहात, ज्या दिवशी देवाच्या सेवकांचा तुम्ही सन्मान करायला सुरुवात करणार आहात, ज्या दिवशी देवाच्या सेवकांची तुम्ही काळजी घ्यायला सुरुवात करणार आहात, देव तुम्हाला आशीर्वादित करायला सुरुवात करणार आहे. आज पुन्हा एकदा वचनामध्ये मला तुम्हाला घेऊन जायचंय. तुमचा आणि माझा परमेश्वर आशीर्वादित करणारा देव आहे.
हालेलुया. त्यानं अब्राहमाला आशीर्वादित केलं, त्यानं नूहाला आशीर्वादित केलं, त्यानं याकोबाला आशीर्वादित केलं, त्यानं योसेफला आशीर्वादित केलं, त्यानं अनेक लोकांना आशीर्वादित केलं. तोच तुम्हाला आणि मला देखील आशीर्वादित करणार आहे. बायबल मला सांगतं, अब्राहमाचा सेवक म्हणतो, माझ्या मालकाला देवानं थोर केलं, त्याचं कल्याण केलं. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं देव कल्याण करणार आहे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला देव थोर करणार आहे. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला देव आशीर्वादित करणार आहे. पण आशीर्वादित होण्यासाठी आम्ही काय करत आहोत या गोष्टींकडे आम्हाला लक्ष लावणं खूप गरजेचं आहे. मला तुम्हाला सांगू द्या, देवाची इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित व्हावं. बायबल आम्हाला सांगतं, आम्ही वाचलं की देवाला हे बरं दिसलं की इस्रायल लोकांनी काय व्हावं, आशीर्वादित व्हावं. देवाला हे बरं दिसलं की इस्रायल आशीर्वादित व्हावं. देवाला हे बरं दिसतं ज्यावेळेस तुम्ही आणि मी आशीर्वादित होतो. आज मला तुम्हाला सांगू द्या, देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी आशीर्वादित व्हावं. देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी संपन्न व्हावं, तुम्ही आणि मी थोर व्हावं, तुमचं आणि माझं कल्याण व्हावं. काही तुमची इच्छा आहे का देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं? यावेळेस देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही करूया. नक्कीच आमचा परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार आहे. आणि ज्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित करणार आहे त्यावेळेस कुणीच आम्हाला श्राप देऊ शकणार नाही. लोक आम्हाला श्राप देतील पण तो फिल्टर होऊन आशीर्वाद आमच्याकडे येणार आहे. कारण आशीर्वादित करणारा तुमचा आणि माझा देव आहे. आमेन.